बातमी नागपूरमधून. नागपूरमध्ये विधानभवन परिसरातील विधानभवनाच्या समोरचं पूनम टॉवर हे तोडलं जाणार आहे. अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई केली जाणार आहे. नागपूरमध्ये ही कारवाई केली जाणार आहे. विधानभवनासमोर पूनम टॉवर आहे, मात्र हे अनधिकृत असल्याचं समोर आलं, त्यामुळे या बांधकामावर कारवाईची कुऱ्हाड ही पडणार आहे. सुरक्षेच्या कारणावरून नागपुरातील विधानभवन समोर असलेल्या पूनम टावर्स पाडण्याचे आदेश जे आहे ते न्यायालयाने दिलेले आहे. एकूणच बघितलं असेल तर माझ्या पाठीमागे असलेला हा पूनम टावर भलं मोठं टावर्स आहे आणि अनधिकृत बांधकाम असल्याचा ठपका जे आहे ते न्यायालयाने ठेवला होता. सुरक्षेचं कारण जे आहे ते न्यायालयाने दिलेलं आहे. अनेकदा जे आहेत या इमारतीचे मालक एन कुमार यांना नोटीस बजावली होती, मात्र त्यांनी जे आहे ते नोटीस जे आहे ते धुडकूनच लावली होती. अनेकदा जे आहेत महानगरपालिका प्रशासनाने सुद्धा जे आहे ते या संदर्भात इमारत खाली करावी किंवा इमारत पाडावी असे आदेश सुद्धा देण्यात आले होते. मात्र एन कुमार जे मालक आहेत टावरचे यांनी संपूर्ण याचिका जे आहे ते फेटाळून लावली होती. जवळपास 3 दशकापासून अपूर्ण राहिलेले पूनम टावर आता पाडण्यात येणार आहे. 1991 मध्ये सुरू झालेला हा बहुमजली प्रकल्प विधान भवनाच्या समोर उभा आहे आणि एकूणच राज्यभरातले आमदार असतील, नेते असतील या ठिकाणी अधिवेशनात येत असतात आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जे आहे ते ऐरणीवर असतो. या संपूर्ण बांधकाम जो आहे हा अवैध बांधकाम आहे आणि या इमारतीचा फायदा जे आहे ते शासनाला कुठंच होत नाही आणि त्यासाठीचे आदेश जे आहे ते या इमारतीचे मालक आहे एन कुमार यांना दिले होते. 16 फरवरीपासनं इमारती पाडण्याचे आदेश जे आहेत ते मालकाला दिले. अशा प्रकारचे संबंधित नोटीससुद्धा एन कुमार यांना दिले आहेत. मात्र 16 फरवरीला इमारत जर पडली नाही तर महानगरपालिका प्रशासन जे आहे ते स्वतः या ठिकाणी येत जे आहे ते इमारत पाडणार आहे आणि त्यासाठी अशा प्रकारचे जे आहेत ते आदेशसुद्धा देण्यात आले आहेत. मात्र पूनम टावर जे आहे ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे सामोर येत होता प्रश्न ते आता ही इमारत नसणार आहे. कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मौतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.